नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 22 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. देवळाली गाव येथील गणपती पार येथे कार्यकर्त्यांचा उदंड उत्साह आणि राष्ट्रवादीच्या जयघोषात प्रचार कार्यालयाचे भव्य उद्घाटन पार पडले. यावेळी आमदार सरोज आहिरे यांच्या उपस्थितीत विकासाचा नवा संकल्प सोडण्यात आला असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी पार पडलेल्या चौक सभेत आमदार सरोज आहिरे यांनी अक्षरशः तोफ डागली. गेल्या काही वर्षात देवळाली गावाचा विकास खुंटला असून पाणी, ड्रेनेज आणि शौचालयासारख्या मूलभूत सुविधांकडेही दुर्लक्ष झाले आहे. मात्र आता ही परिस्थिती बदलणार असून राष्ट्रवादीचे चारही शिलेदार प्रभागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सज्ज झाले आहेत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी विरोधकांवर सडेतोड टीका करण्यासोबतच सकारात्मक विकासाचे विजन मतदारांसमोर मांडले. तुमचा पाण्याचा प्रश्न स्वतःही हाताळणार आहे, पाण्याचा प्रश्न मी सोडवणार आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. हा विश्वासाचा खेळ आहे. तुम्ही आज माझ्यावर विश्वास ठेवलात, माझ्या चारही उमेदवारांवर विश्वास ठेवला. तो विश्वास टिकवण्याचा शब्द मी या सर्वांच्या साक्षीने, आज अंगारक चतुर्थी आहे, या गणपती बाप्पाच्या साक्षीने येते, हा माझा शब्द आहे. या महिलांसाठी कशा पद्धतीने रोजगार निर्मिती करता येईल, कारण मी महाराष्ट्र शासनाच्या दरबारी काम करते. तिथल्या ज्या काही योजना असतील, मी शब्द दिलेला आहे. याच मंडळामध्ये आपण एक कार्यक्रम घेऊ, एक शिबिर घेऊ. मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत MIDCच्या माध्यमातून त्या आपण आणू. शैक्षणिक पात्रतेनुसार, काम करण्याच्या आवकानुसार 100% मी या शिबिरामध्ये आपल्या सर्वांना सहभागी करून घेईन आणि आपल्या हाताला काहीतरी काम देण्याचा प्रयत्न करेल. आणि हा राजकीय जुमला नाही, हा राजकीय जुमला नाही. मी जे शब्द दिले ते पूर्ण करेल. राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रभागात अतिशय विचारपूर्वक आणि तगडी उमेदवारी दिली आहे. यामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या संध्या जगदीश पवार अ गट, व्यापारी बँकेचा अनुभव गाठीशी असणारे गणेश पोपटराव खरजूल ब गट, महिलांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या मोनाली प्रकाश बंटी कोरडे क गट आणि जनसंपर्काचा बादशाह मानले जाणारे माजी नगरसेवक विक्रम रामदास कोठुळे ड गट यांचा समावेश आहे. हे चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि विकासासाठी कटिबद्ध असल्याने प्रभागातील वातावरण आताच राष्ट्रवादीमय झाले आहे. आमदार सरोज आहिरे यांनी विक्रम कोठुळे यांच्या दांड्या जनसंपर्काचे आणि गणेश खरजूल यांच्या प्रशासकीय कौशल्याचे विशेष कौतुक केले. येत्या 15 जानेवारीला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून या चारही उमेदवारांना प्रचंड मताधिकाने विजयी करा आणि प्रभागाच्या विकासाची चावी आपल्या हाती द्या, असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या दिमाखदार सोहळ्याला जिल्हा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, विधानसभा अध्यक्ष सोमनाथ बोराडे, बाळासाहेब म्हस्के, रमेश काहंडळ, प्रभाकर पाळदे, मनोहर कोरडे यांसह पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवळाली गावात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत आणि राष्ट्रवादीच्या या विकासाच्या वादळात विरोधक निष्प्रभ ठरतील अशी चर्चा रंगली आहे. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद, नाशिक.